संभाजीनगरमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। 6व्या दिवशी जिल्ह्यातलं तापमान 40शी पार पाहायला मिळते। शहरातल्या रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट दिसतोय। छत्रपती संभाजीनगर शहरात सलग 6व्या दिवशी तापमानाचा पारा 40शी पारच पाहायला मिळतो। शुक्रवारी कमाल तापमान 41.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। वाढत्या उष्म्यासह रात्रीचा उकाडा सुद्धा असह्य झाला असून हवामान विभागानं शनिवारी सुद्धा शहरात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला। पासून मराठवाड्यामध्ये सलग उन्हाचं तापमान जे आहे ते वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। तब्बल 41 अंशांपर्यंत जे आहे ते उन्हाचं तापमान गेलेलं आहे, त्यामुळे याचा फटका जो आहे तो सर्वसामान्याला बसत आहे। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप काळे आहेत। सर, काय सांगाल, काय पर्याय असेल, कशा पद्धतीने सध्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे? सध्या आपण बघितलं असेल तर मागच्या आठवड्याभरापासून उन्हाळा तर ऑलरेडी चालू झालेला आहे। उन्हाळा चालू झाल्यापासून मागच्या 2-3 दिवसापासून तर रुग्णांची संख्या थोडी वाढलेली आहे। आजचं जर तुम्ही टेम्परेचर बघाल तर जवळपास 39, 40, 41 जाते। तर जनरली 12 ते 5 उन्हाचा खूप तीव्रता वाढलेली आहे आणि ओपीडीमध्ये पण सध्या पेशंट थोडे वाढलेले आहेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्हाला वरतून वरिष्ठांच्या सूचना ऑलरेडी आलेल्या आहेत। या आमचे सिव्हिल सर्जन मुतकेडकर सर, आमचे अनिल पवार एमएस सर यांनी ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत। जिल्हा स्तरावरून आम्हाला ऑलरेडी सूचना भेटल्या। त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक त्याच्यामध्ये कूलर, ऊन कमी लागावं आणि एक वेगळं उष्माघाताचं आम्ही 4 ते 5 बेड आम्ही वेगळे तयार केले। तिथं आम्ही क्षार संजीवनी, पाण्याचं प्रमाण, कूलर ह्या बाकीच्या गोष्टी तिथं अवेलेबल केल्या आहेत। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।